आपण सर्वजण कोण आहोत? आपली खरी ओळख काय आहे? हाडामांसाने बनलेलं, रक्त असलेलं आणि कातडीमुळे एका पिशवीप्रमाणे असलेलं हे आपले शरीर हीच आपली खरी ओळख आहे? आपल्या मनातील सर्व विचार, भावना ह्या सर्व एक केमिकल रिॲक्शन आहेत? की या पलीकडे आपलं काही अस्तित्व आहे? एक अमेरिकन सायंटिस्ट आहेत हॅरी मॉन्सन, यांनी आपल्या शरीरात कुठले कुठले घटक हे शोधून काढलं. तर 70% आपल्या शरीरामध्ये पाणी आहे. आणि त्याशिवाय इथे एक लिस्ट दिलेली आपण पाहू शकता. पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फेट, सोडियम वगैरे 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 सर्व एलिमेंट्स जे काही घटक द्रव्य आहेत ते आपल्या शरीरात आहेत. मग काही अज्ञानी आणि मूर्ख लोक असं समजतात की हे आपलं जे केमिकलनी बनलेलं जे शरीर आहे, पंचमहाभूतांनी किंवा मॉडर्न सायन्सच्या भाषेत वेगवेगळ्या केमिकल्सनी आणि पाण्याने बनलेलं जे शरीर आहे, तीच आपली खरी ओळख आहे. आणि त्यानुसारच ते जीवन जगत राहतात आणि त्या अज्ञानामध्येच ते आपलं जीवन संपुष्टात आणतात किंवा मृत्यू पावतात. मग जर एखादी व्यक्ती जिवंत असेल आणि ती मेल्यानंतर तिच्या भावना, तिचे विचार हे सर्व नष्ट होत असतील, तर त्या जिवंत आणि मृत शरीरामध्ये फरक काय? जेव्हा एखादी व्यक्ती मरते तेव्हा आपण म्हणतो ती गेली व्यक्ती, चांगली होती. पण कोण गेलं? शरीर तर तिथंच आहे. ज्याला तुम्ही व्यक्ती म्हणत होता ती व्यक्तीचं शरीर तिथंच आहे. मग गेला कोण? तर भगवद्गीतेत आपल्या अस्तित्वाचे 3 स्तर सांगितलेले आहेत. एक आहे आपलं स्थूल शरीर, पंचमहाभूतांनी बनलेलं, जे आपल्या डोळ्याला दिसतं. एक आहे सूक्ष्म शरीर, जे मन, बुद्धी, अहंकाराने बनलेलं आहे आणि त्याच्या आतमध्ये आपण स्वतः आहोत. आपण हे शरीर नाही आहोत. शरीर हे एका वाहनाप्रमाणे आणि तात्पुरतं आपण या शरीरात राहत आहोत. जोपर्यंत हे ज्ञान आणि मग आपली जी कर्तव्य आहेत, ज्या जबाबदाऱ्या आहेत, ज्या जशा शरीराच्या जबाबदाऱ्या आहेत तशा आपल्या स्वतःच्या आत्म्याच्याही जबाबदाऱ्या आहेत, ज्या आपण व्यवस्थित पार पाडल्या तर आपण खऱ्या अर्थाने सुखी होऊ. फक्त शरीराचं, मनाचं किंवा बुद्धीचं सुख हे जीवनाचं ध्येय नसून खरा आनंद, दिव्य स्तरावरचा आध्यात्मिक आनंद प्राप्त करणं हे जीवनाचं ध्येय आहे. आणि त्याचीच चर्चा आपण आपल्या नवीन मराठी भगवद्गीता कोर्समध्ये करणार आहोत. त्याचा व्हिडिओ, त्याची लिंक, त्याच्या प्रस्तावनेचीही आपल्या डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये आपण जाऊन पाहू शकता. आणि या कोर्समध्ये सहभागी व्हा, ज्यामध्ये आपण भगवद्गीतेच्या प्रत्येक श्लोकावर चर्चा करणार आहोत विस्तारित मराठी भाषेमध्ये. त्याच्यासाठीची लिंक ही व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंकही खाली देण्यात आलेली आहे. आपण हा व्हिडिओ काही महिन्यांनी जरी पाहत असाल तरी आपण या कोर्समध्ये भाग घेऊ शकता, कारण या कोर्सचे सर्व व्हिडिओ यूट्यूबवरती उपलब्ध आहेत. आणि सर्वात मुख्य, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळतील. आणि व्हॉट्सॲप कम्युनिटी खाली लिंक आहे, ती जॉईन करा. आणि या कोर्ससाठी नोंदणी शुल्क हेच आहे की आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. खाली शेअरचंही बटन आहे आणि जास्तीत जास्त जणांना या कोर्समध्ये सहभागी करून घेण्यास आमची मदत करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद. हरे कृष्ण. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama.